80 शब्द प्रति मिनिटची संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. रेडी. यातील आरोपीने भादवी कलम 454, 457 आणि 380 प्रमाणे गुन्हा केल्याबाबतचा खटला दाखल आहे. सरकारी पक्षाच्या फिर्यादीमध्ये नमूद केलेली आरोपी विरुद्धची कहाणी खालीलप्रमाणे आहे. फिर्यादी अजय वासुदेव यांची डिलक्स बॉक्स कंपनी ही काशीमीरा येथे असून तेथे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम चालते. दिनांक 28 सप्टेंबर 2001 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता फिर्यादीने कारखाना बंद केला व ते घरी गेले. दिनांक 30/7/2001 रोजी सकाळी 11 वाजता ते कारखान्यामध्ये आले. त्यावेळी कारखान्याच्या आवारातील त्यांच्या कार्यालयामधील टेबलाचा खण त्यांना उघडा दिसला व एक खणामध्ये ठेवलेली रोख रक्कम ₹1000 ही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयाची खिडकी उघडी असल्याचे व त्यांची कडी तुटलेली असल्याचे निदर्शनास आले. म्हणून त्यांनी त्याच दिवशी काशीमीरा येथील ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक 107/2000 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला व सदर गुन्ह्याचा तपास स.पो. नि. फडके यांनी केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदारांची टिपणे नोंदवली. त्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध नि. 12 कडे भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले नाही व खटला चालविणार असल्याचे कथन केले. आरोपींचा बचाव हा नकारात्मक आहे. सदरच्या खटल्यामध्ये खालील मुद्दे उपस्थित होतात त्यावरील उत्तरे खालीलप्रमाणे देत आहे. उत्तरे: 28 सप्टेंबर 2001 ते 30 सप्टेंबर 2001 रोजीच्या दरम्यान आरोपींनी काशीगाव येथील डिलक्स बॉक्स कंपनीमधील कार्यालयामध्ये कुलूप तोडून चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. निवाडे: या खटल्यामध्ये सरकार पक्षाने फिर्यादी अजय, साक्षीदार नंबर 1 यांना नि. 17 कडे व तपासी अंमलदार स.पो. नि. फडके यांना नि. 22 कडे तपासले असून कागदोपत्री पुरावा फिर्याद नंबर 18 व घटनास्थळाचा पंचनामा नि. 23 यावर सरकार पक्ष अवलंबून आहे. सर्व मुद्दे हे एकमेकांशी निगडीत असल्याने सर्व मुद्द्यांची निवाडे संयुक्तीकरिता एकाच वेळी देत आहे. फिर्यादी अजय, साक्षीदार नंबर 1 यांनी आपल्या साक्षीत असा जबाब दिलो की दिनांक 28 सप्टेंबर 2001 रोजी त्यांनी काशीमीरा येथील त्यांचा कारखाना व कारखान्याच्या आवारातील त्यांचे कार्यालय संध्याकाळी 7:30 वाजता बंद केले व तो घरी गेला. दिनांक
29 सप्टेंबर 2001 रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने कारखाना बंद होता. दिनांक 30 सप्टेंबर 2001 रोजी ते सकाळी कारखान्यामध्ये गेले असता त्यांच्या कार्यालयातील वस्तू इतस्ततः पसरलेल्या दिसल्या व टेबलाचा खण उघडून त्यातील रोख रक्कम ₹1000 आणि हिशोबाचे पुस्तक व बँकेचे स्टेटमेंट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावून परिस्थिती दाखविली व त्यानंतर NE18 कडील फिर्याद दाखल केली. त्यांच्या साक्षीमध्ये त्यांनी पुढे असे सांगितले आहे की काही दिवसानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून आरोपींना दाखविले व त्यांनी चोरी केल्याबाबत सांगितले व त्यांचा पुरवणी जबाब नोंदविला. तपासी अंमलदार स.पो.नि. फडके यांच्या जबाबात असे आले आहे की सदर गुन्ह्याचा तपास त्यांनी केला व आरोपींना अटक केली. तपासामध्ये असे निष्पन्न झाले की चोरीची रक्कम आरोपींनी खर्च केली व म्हणून त्यांच्याकडून चोरीच्या रकमेपैकी काहीही रक्कम जप्त करू शकले नाहीत. या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जरी साक्षीदार नंबर 2 तपासी अंमलदार फडके यांचा जबाब चोरीच्या मालाच्या हस्तगतीबाबत क्षणापुरता ग्राह्य धरला